धनुरास धनुराशीच्या जातकांना ग्रहस्थिती, अंतर्मुखता आणि नियोजन ह्यावर भर देणारी असून गुरु हा तुमचा राशीस्वामी. त्याचा प्रभाव ज्ञान, मार्गदर्शन आणि सकारात्मक विचार वाढवणारा ठरणार आहे. सूर्य सध्या मीन राशीत असल्यामुळे आपले घर, कुटुंब आणि भावनिक स्थिरता ह्या गोष्टींवर तुम्हाला अधिक लक्ष द्यावे लागेल. पारंपरिक ज्योतिषानुसार ह्या आठवड्यामध्ये चंद्राचा गोचर विविध भावांमधून होत असल्यामुळे काही दिवस उत्साह वाढेल, तर काही वेळेला थोडी मानसिक अस्वस्थता तुम्हाला जाणवू शकते. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र आणि गुरु यांच्यातील सौम्य संबंधामुळे एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला अत्यंत उपयोगी ठरणार आहे. आठवड्याच्या मध्यभागी बुधाचा प्रभाव वाढल्यामुळे नवीन कल्पना आणि योजनांवर काम करण्याची तुम्हाला प्रेरणा मिळेल. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा संयम आणि सातत्य राखण्याचा असून काही लोकांना कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे सुरुवातीला थोडासा ताण जाणवेल, पण भविष्यात त्याचा फायदा होईल. वरिष्ठांशी संवाद स्पष्ट ठेवल्यास कामातील अडथळे दूर होतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आठवडा नवीन रणनीती तयार करण्याचा असून ग्राहकांशी संवाद सुधारल्यास भविष्यात मोठे व्यवहार होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा असून विशेषतः उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखाद्या चांगल्या मार्गदर्शकाचे सहकार्य ह्या आठवड्यात मिळू शकते. वैवाहिक जीवनामध्ये आठवडा समजूतदारपणा आणि संयम ठेवण्याचा असून जोडीदारासोबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर तुम्ही चर्चा करण्यामध्ये यशस्वी व्हाल. त्यातून नात्यातील समजूतदारपणा वाढेल. कुटुंबातील वातावरण सामान्यतः शांत ठेवण्यात यशस्वी व्हाल. प्रेमसंबंधात असलेल्या जातकांसाठी हा आठवडा भावना व्यक्त करण्यासाठी अनुकूल असून काही लोक आपल्या नात्याबद्दल गंभीर विचार ह्या आठवड्यात करू शकतात. आर्थिक बाबतीत पाहता उत्पन्न सामान्य राहील, परंतु घरगुती किंवा वैयक्तिक गरजांवर खर्च वाढू शकतो, तेव्हा त्याचे योग्य नियोजन करा. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. आठवड्याच्या शेवटी एखाद्या जुन्या प्रयत्नातून छोटा आर्थिक लाभ तुम्हाला ह्या आठवड्यात होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना तुमचे आरोग्य ह्या आठवड्यात साधारण राहणार असले तरी थकवा किंवा स्नायूंमध्ये ताण वाढण्याची शक्यता आहे. नियमित व्यायाम करा, योग आणि प्राणायाम करा, त्यामुळे शरीरामध्ये उत्साह संचारित होईल. आहारात हलका आणि संतुलित आहार घेतल्यास पचनसंस्था चांगली राहण्यास मदत होईल. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3, 7 व 9. शुभ रंग आहे पिवळा व सोनेरी. शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 16 मार्च व 20 मार्च. व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, गुरुग्रहाची कृपा वाढवण्यासाठी येत्या गुरुवारी सकाळी पिंपळाच्या झाडाला 1 तांब्याभर पाणी अर्पण करा आणि त्या झाडाभोवती 7 प्रदक्षिणा करा. त्यानंतर ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा त्या ठिकाणी बसून 21 वेळेला जप करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे गुरुग्रह अनुकूल होतो, ज्ञान आणि निर्णय क्षमता वाढते आणि जीवनात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होते.